हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत वनराणी ट्रेनची सफर. मुंबईच्या या गोंगाटातही अशी एक जागा आहे जिथे निसर्गाचा शांत स्पर्श मनाला वेगळाच आनंद देतो. आणि त्या सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर वनराणी ट्रेनची सफर एकदम खास आहे. ही वनराणी ट्रेन संजय गांधी नॅशनल पार्क मधील छोटी पण भन्नाट सफर आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी ही राईड म्हणजे प्युअर हॅपीनेसच. आम्ही तिकीट काढली. हा आहे तिकीटचा फलक. आम्ही तिकीट काउंटरवरून तिकीट काढली. ज्यावेळेला आपण आतमध्ये जातो, त्यावेळेला आपल्याला ₹113 ची एंट्री फीची तिकीट या गेटवरती काढावी लागते. ह्या गेटला लेफ्ट साइडलाच काउंटर आहे, तिकीट काउंटर. तिकीट गेटवरती दाखवून आपण आतमध्ये गेल्यानंतर बघितलं तुम्ही तर तुम्हाला ह्या लाईन्स दिसतील. तर ह्या लाईन्स ह्या कानेरी केव्स, नंतर लाईन राईड ह्या सगळ्या वेगवेगळ्या राईड्स पर्यंत. We are at National Park. आम्ही चालत चालत चाललो कारण आम्हाला वनराणी ट्रेनची सफर करायची होती आणि त्याची आम्हाला तिकीट काढायची होती. तर आम्ही हे वॉकिंग करून चाललो. हे जे आता आम्ही आमच्या वनराणीच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलो आहोत. हे जे तुम्हाला समोर दिसतंय हे कारशेड आहे जिथे ती ट्रेन थांबते. आम्ही तिकीट काढली. तिकीटसाठी खूप गर्दी होती आणि तुम्ही बघताय की वनराणी ट्रेन ही प्लॅटफॉर्मला आलेली आहे. सो आपली सफर आता सुरुवात होणार आहे. लहान मुलांना सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे कुठेतरी शहराबाहेर न जाता सुद्धा शहरामध्येच आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. तर मुंबईमध्येच खूप छान असं गव्हर्नमेंटने जपलेलं असं नॅशनल पार्क हे ठिकाण आहे. जिथे नदी, काही प्राणी तुम्हाला बघायला मिळतात. तर ही नदी किती शांत आहे. कुठे आली आहे? काका हे बघ का वेळेचा आनंद घेत आम्ही वनराणीची सफर आमची चालू झाली आहे. बघितलं तर तुम्ही आजूबाजूला ह्या शेळी आहेत ज्या शांतपणे आपापल्याच धुंदीमध्ये चरतायत. बाजूला ट्रेन जाते असं त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही. म्हणजे त्या एवढ्या युज टू झालेल्या आहेत ह्या माहोलमध्ये. खूप छान वाटलं त्यांना जवळून अरे माझा फोन
हरणांचा कळप सुद्धा दिसला आम्हाला जाता जाता. खूप लांबून दिसत होतं, त्याच्यामुळे तुम्हाला ते कळत नसेल व्हिडिओमध्ये, पण जर जवळून झूम केलं तर तुम्हाला किती छान पद्धतीने ते खेळीमेळी निघाले. कशी आहे? खूप खुश आहे सफरीमुळे. सो अशा पद्धतीने आमची वनराणीची एक सफर ही पूर्ण झालेली आहे. ही सफर 20 मिनिट्सची एक सफर असते, जी आपल्याला पूर्ण एक सर्कल फिरवून आणते. नॅशनल पार्कचं सर्कल फिरवून आणते. सो इट्स अमेझिंग एक्सपिरियन्स गाईज. ट्रेनची सफर करून आम्ही आलो ते इथल्या नदीवरती. शांत असा नदीवरती हा पूल आहे. खूप छान वाटतं बघून आजूबाजूला. तुम्ही बघा, नदी इतकी शांत आहे. नदीमध्ये बोटिंग सुद्धा चालू आहे. पाणी संतपणे नदीचं वाहत आहे. जसं काही जगाबद्दल पाण्याला काहीच पडलेलं नाही असं मला सुचतंय बघून. बोटिंग बघू शकता. आम्ही काही बोटिंग केली नाही, कारण लहान मुलं बरोबर असल्यामुळे आम्ही बोटिंग साठी नाही गेलो. पण आम्ही त्या पुलावरूनच हा नजारा बघितला, जो इतका शांत आहे. आणि पाणी सुद्धा मुंबईमध्ये ह्या नदीचं पाणी खूप स्वच्छ आहे. Little champions are truly excited. हा बस 1 2 3 ए चल एकदम दीदी आणि तू एकदम बाबू कसं इकडे इकडे बघा इकडे बघा आता 1 2 3 बोला कसं आहे दमली असेल तू आता मी यांना देतो ए कसा आहे पेरू कसा आहे खाऊन दाखव मला मस्त यम्मी हे काय मम्मी यम्मी 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 मम्मी अरे सुंदर हरिण एकदम मस्त त्याच्या धुंदीमध्ये
चरतंय, काय खातंय तिथे, शोधतंय जमिनीमध्ये. खूप छान असं एकट्याच्याच धुंदीमध्ये ते आहे आणि बघायला इतकं सुंदर वाटतंय ह्या दृश्य. इतकं जवळून हरिणाला आम्ही बघितलं. खूप छान वाटलं, की एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा मुंबईमध्ये असं गव्हर्नमेंटने आपल्या जतन करून ठेवलेलं आहे. लहान मुलांसाठी खूप छान मेमरीज आहे. She is very excited to click the photo behind the deer. कधी-कधी आनंदासाठी मोठ्या ट्रिपची गरज नसते. अशा छोट्या-छोट्या क्षणांमध्येच खरी मजा दडलेली असते. सो गाईज आमचा नॅशनल पार्कचा दिवस खूप छान असा गेला, सुंदर असा गेलेला आहे. जर तुम्ही वनराणीची ट्रेन सफर केली नसेल, तर एकदा नक्की हा एक्सपिरियन्स घ्या आणि अशा सुंदर ठिकाणांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू गाईज. थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट.